बुलेटिनमध्ये सगळ्यात पहिली बातमी बघूयात। राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता ठोठावण्यात आली आहे। या दोघांना दुपारी किला कोर्टात आणण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज दोघांनाही किला कोर्टात पुन्हा एकदा हजर करण्यात आलं आणि याविषयीच्या अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्मिला देठे आपल्या बरोबर आहेत। उर्मिला, काय अधिकची माहिती सांगशील? वैभव, हे बघ, आज दोन्ही जे एमएलए आहेत, निलंबित एमएलए राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। मुळात ज्या वेळेला त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले त्याच वेळेला या प्रकरणाचे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की अजूनही जे पीडित सूर्यवंशी आहेत, जे या प्रकरणातले तक्रारदार आहेत, ते अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यामुळे अजूनही इतर जे आरोपी आहेत त्यांची ओळख परेड झालेली नाही आहे। या कारणासाठी आम्हाला स्वतःहूनच इतर या दोन आमदारांची जी आहे ती पोलीस कोठडीची आवश्यकता नाही आहे। ज्यावेळेला तपास अधिकाऱ्यांनी ही गोष्ट न्यायालयाला सांगितली त्यावेळेला न्यायालयाने देखील त्यांचं म्हणणं मान्य करत या दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली। अर्थात ही न्यायालयीन कोठडी 5 एप्रिल पर्यंत असणार आहे आणि न्यायालयीन कोठडी ज्या वेळेला दिली जाते त्यानंतर लगेचच बचाव पक्षाच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे। या जामीन अर्जावरती सरकारी पक्षाला आता उत्तर द्यायचं आहे, त्यामुळे काही वेळ मागून घेतलेला आहे सरकारी पक्षाने आणि त्यामुळे हा खटल्याचं कामकाज आहे हे तहकूब करण्यात आलेलं आहे। या प्रकरणाचं कामकाज आता अंदाजे 20 ते 25 मिनिटांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे जामीन अर्जावरची आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की हे जे दोन निलंबित आमदार आहेत त्यांना जामीन मिळेल की नाही। धन्यवाद उर्मिला संपूर्ण माहितीविषयी। तर अजून 25 मिनिटांनी आता कळेल की या आमदारांना जामीन मिळतोय की नाही। मात्र 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे या दोन्ही आमदारांना आज। पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर या दोन्ही निलंबित आमदारांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली आहे। तुरुंगात या दोन्ही आमदारांना सामान्य आरोपींसारखीच वागणूक देण्यात आलेली आहे। आमदारांनी कारागृहात काढली रात्र, सामान्य आरोपीप्रमाणे पोलिसांनी दिली वागणूक। आमदार जेवले चपाती, वरण आणि भात, आमदार झोपले चटईवर। पंख्याविना कशी गेली रात्र आमदार साहेब? गुरुवारी निलंबित आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर या दोघांनी पोलिसांसमोर सरेंडर केलं। त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून त्यांना अटक करण्यात आली। मेडिकल चेकअप करून या दोघांनाही कोर्टात सादर करण्यात आलं। कोर्टानं या दोन्ही मारकुट्या आमदारांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली। त्यानंतर राम कदम आणि क्षितिज ठाकूर या दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली। या दोन्ही आमदारांना क्राईम ब्रांचच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं, तेही अगदी सामान्य आरोपींसारखं। तिथं ना बिस्लेरी होती, ना कर्लॉनची गादी, एसीही नव्हता आणि रोज मिळणारं सुग्रास जेवणही नव्हतं। या दोन्ही आमदारांना पोळी भाजीवरच डिनर भागवावं लागलं। झोपण्यासाठी फक्त चटई दिली होती। निलंबित दोन्ही आमदारांनी रात्र कोठडीत काढली। ह्या कोठडीमध्ये ज्या दोन्ही आमदारांना ठेवला गेला आहे, राम कदम आणि क्षितिज ठाकूर, त्याच कोठडीमध्ये अबू जिंदाल व आतंकवादी अजमल अबी कसाबला ठेवण्यात आला होता आणि ह्या दोन्ही निलंबित आमदारांना जे जेवण दिलं गेलं होतं ते लॉकअपचं जेवण होतं। त्यामध्ये दाल, रोटी आणि भाजी अशी होती। हे दोन्ही आमदार जे नेहमी एसी रूममध्ये राहतात आणि चांगल्या बेडवर झोपतात, ह्या दोन्ही आमदारांना झोपण्यासाठी एक चटई देण्यात आली होती। या चटईवरती ह्या दोन्ही आमदारांनी रात्र काढली। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आमदारांना चटईवर झोपही येत नव्हती। एसी मध्ये आयुष्य घालवणाऱ्या या दोन्ही आमदारांना काल पंखा सुद्धा दिला गेला नव्हता। पोलिसांना मारहाण केल्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण त्याआधीच या आमदारांना जेलची हवा खायला मिळाली। विशाल सिंग, TV9 मुंबई।